Dear students, today we are going to discuss vouching of payment items. This is Professor Dr. V.K. Sawant, HOD Accountancy. In the present lecture, we are focusing on vouching of cash purchase, vouching of creditors, and vouching of director's fee. As per the request given by the different type of students, I would also like to speak in Marathi to some extent. Firstly, we are looking what are the precautions is to be taken by the auditor while vouching cash purchase. आपण या ठिकाणी वाउचिंग ऑफ कॅश परचेस म्हणजेच रोखीनं जी खरेदी केली जाते मालाची त्याचे पावती परीक्षण कसं करणार. वाउचिंग म्हणजेच पावती परीक्षण. पावती परीक्षण म्हणजेच रिसीट एक्झामिनेशन, की प्रत्येक अकाउंटन्सीमध्ये व्यवहाराची नोंद करत असताना आपल्याला काहीतरी कागदोपत्री पुरावा लागतो आणि या पुराव्याच्या आधारेच त्या व्यवहाराची नोंद लेखाकर्माच्या पुस्तकामध्ये होत असते. आता या ठिकाणी व्हाउचिंग ऑफ कॅश परचेस म्हणजे काय, तर रोखीनं जे मालाची खरेदी केली त्याची कागदोपत्री तपासणी लेखापरीक्षक म्हणजे ऑडिटर, त्याला दुसरं आपण हिशेब तपासणीच पण बोलतो किंवा आकेंक्षक असंही म्हटलं जातं. यालाच इंग्लिशमध्ये आपण म्हणतो ऑडिटर. म्हणजेच लेखापरीक्षकाने रोखीच्या मालाची खरेदी केली त्या संदर्भात कोणत्या कागदपत्रांची तपासणी करावी हे आपण या आयटम मध्ये पाहणार आहोत. The auditor is required to vouch cash payments because chances of cash misappropriations are very high. While vouching cash purchases, the auditor has to verify the following points. की आपण पाहतो लेखापरीक्षणाचा किंवा हिशेब तपासणीचा प्रमुख उद्देश असतो की व्यवसायामध्ये किंवा संस्थेमध्ये आर्थिक शिस्त निर्माण करण्यासाठी गैरव्यवहारांना आळा घालणे. म्हणजेच गैरव्यवहार म्हणजे काय, फ्रॉड म्हणजेच अफरातफर होऊ शकते. व्यवसायाचा पैसा किंवा मोठ्या मोठ्या संस्थातील कर्मचारी तो पैशाचा फ्रॉड करू शकतात आणि हे होऊ नये यासाठी वाउचिंग अतिशय महत्वाची भूमिका बजावत असते. वाउचिंगलाच मराठीमध्ये आपण म्हणतो प्रमाणन. प्रमाणन हा मराठी शब्द त्याचा आहे, इंग्लिशमध्ये त्याचा शब्द आहे व्हाउचिंग. प्रमाणनलाच पर्यायी शब्द आहे प्रमाणके. प्रमाणके म्हणजे पावत्या. म्हणजे पावत्या कशाला म्हणायचं, की कोणताही कागदोपत्री पुरावा असतो जो व्यवहाराला सपोर्ट करतो त्याला आपण प्रमाणके असं म्हणतो. हे प्रमाणकेच म्हणजे सोप्या भाषेमध्ये पावत्या, आणि या पावत्यांची तपासणी ऑडिटरने करायची असते. आता आपण इथं जो व्यवहार पाहतोय तो रोखीनं मालाची खरेदी केल्यानंतर कोणत्या बाबीची तपासणी, कागदोपत्री बाबींची तपासणी ऑडिटरने केली पाहिजे. पहिल्यांदा the auditor should ensure that there is an adequate internal check system which will help in controlling manipulation of cash purchase. प्रत्येक संस्थेमध्ये अंतर्गत नियंत्रण पद्धती असते. या अंतर्गत नियंत्रण पद्धतीमुळे बऱ्याच अंशी गैरव्यवहारांना आळा घातला जातो आणि त्या संस्थेमध्ये किंवा त्या व्यवसायामध्ये किंवा त्या कंपनीमध्ये कशा पद्धतीची अंतर्गत नियंत्रण व्यवस्था आहे याची तपासणी, याची पाहणी लेखापरीक्षकाने केली पाहिजे. The auditor should examine the entries in cash book with cash memos, goods invoiced register, purchase order, supplies, quotations, counterfoils of checks issued,
बँक पासबुक, रिसीट फ्रॉम सप्लायर्स एक्सेट्रा. आता इथं कॅश परचेस म्हणजे रोखीनं मालाची खरेदी केली, त्यासंबंधी कोणते कागदपत्र चेक केले पाहिजेत? तर कॅशबुक बघितलं पाहिजे. कॅशबुकमध्ये माल रोखीनं खरेदी केला त्याची एंट्री असते, ती एंट्री बघितली पाहिजे. कॅश मेमोज म्हणजे की आपण माल खरेदी केल्यानंतर आपल्याला ज्याच्याकडून माल खरेदी केला तो कॅश मेमो देतो, म्हणजे रिसीट देतो. ती कोणत्या तारखेला खरेदी झाली, किती रकमेची खरेदी झाली, क्वांटिटी किती होते, त्याच्यावर त्या संस्था ऑथराइज्ड आहे का, या सगळ्या बाबींची तपासणी केली जाते. कोटेशन्स असतात. माल खरेदी करताना आपण कोटेशन्स घेतो, म्हणजे दरपत्रके घेतो, किंवा चेक आपण दिला असेल माल खरेदी केल्याबद्दल तर त्याच्या चेकची काउंटर फॉईल असते, ती आपण चेक केली पाहिजे. किंवा ज्याच्याकडून माल खरेदी केला तो सप्लायर म्हणजे माल पुरवठादार रिसीट देत असतो आपल्याला पैसे मिळाल्याची, ती देखील इथं ऑडिटरनं चेक केली पाहिजे. The auditor should see that all purchases are recorded to the purchase account and not to any other account. अतिशय महत्वाचं की माल खरेदी केल्यानंतर सगळी ती परचेस अकाउंटला माल खरेदी झाला पाहिजे. We are purchasing goods from outsiders, त्याला आपण परचेस असं म्हटलं जातं. ती परचेस अकाउंटला त्याची नोंद व्हायला पाहिजे. ऑडिटरनं आणखी पाहिलं पाहिजे की सर्व जो माल खरेदी केला तो प्रत्यक्ष मिळालाय का, याची देखील पाहणी केली पाहिजे, तपासणी केली पाहिजे. The auditor should ascertain the purchases are fully authorized. म्हणजे कोणतीही मालाची खरेदी करत असताना त्याला जबाबदार अधिकाऱ्यानं सहमती दिली पाहिजे. म्हणजे the auditor should see that whether the purchase is authorized by the responsible officer. अशा रीतीनं while vouching cash purchase, the auditor should take above mentioned points. म्हणजे ह्या मुद्द्यांची तपासणी केली पाहिजे. आता आपण या ठिकाणी दुसरा आयटम पाहणार आहे, वाउचिंग ऑफ पेमेंट टू क्रेडिटर्स. म्हणजे ज्याच्याकडून आपण माल उधारीनं खरेदी केला होता त्यांना आता आपण पैसे देतोय. म्हणजे उधारीचे पैसे आपण आता देतोय, माल खरेदी केला होता ते आता आपण देतोय. ते पैसे दिल्यानंतर किंवा त्या संदर्भात लेखापरीक्षकाने कोणत्या बाबींची, कोणत्या कागदपत्रांची तपासणी केली पाहिजे, हे या पॉइंटमध्ये आपण पाहणार आहोत. While vouching payment to creditors, the auditor should note the following points. ज्या वेळेला आपण आता दुसऱ्यांना पैसे देतोय माल खरेदी केल्याबद्दल, तर ऑडिटरने तर कोणते कागदपत्र तपासले पाहिजे? तर यामध्ये पहिली बाब तपासली पाहिजे की आपल्याला क्रेडिटर्स ज्यांच्याकडून आपण माल घेतला होता ते पैसे मिळाल्याबद्दल रिसीट देतात, म्हणजे पावती देतात, ती पावतीची तपासणी केली पाहिजे. आणि कॅशबुक मध्ये देखील त्याची नोंद झालेलीची तपासणी केली पाहिजे. मनी ड्यू टू क्रेडिटर्स कॅन बी कम्पेअर्ड विथ द अकाउंट्स ऑफ द क्रेडिटर्स अँड इनवॉइस रिसिव्ड. म्हणजे आपण जे पैसे दिले त्याची ऑडिटरनं तपासणी करताना बघायला पाहिजे, तुलना केली पाहिजे की क्रेडिटर्सना आपण जे पैसे दिले आणि आपल्याला पावत्या मिळाल्या हे टॅली होतात का, हे बघितलं पाहिजे. The auditor should refer to minutes books and contracts. म्हणजे कोणत्याही बाबीसाठी आपल्याला माहिती आहे की संस्थेमध्ये संचालक मंडळ काम करत असतं किंवा मोठ्या कंपन्यांमध्ये संचालक मंडळ काम करत असतं. काही ठिकाणी ज्या ट्रस्ट असतील ते ट्रस्टीज काम करत असतात. म्हणजे कुठल्याही प्रकारचे पेमेंट करण्यासाठी किंवा कुठल्याही प्रकारच्या पेमेंट करण्यापूर्वी आपण हे पेमेंट कशासाठी करतोय, उधारीवर माल खरेदी केला त्याचे पैसे देतोय. म्हणजेच काय की हे देण्यासाठी आपल्याला काही ठराव करावे लागतात आणि हे ठराव संचालक मंडळाने केले असतील तर त्यांचं इतिवृत्त वही बघितली पाहिजे, कॉन्ट्रॅक्ट करार बघितले पाहिजेत, त्यांच्याशी झालेला पत्रव्यवहार तपासला पाहिजे आणि अजून काही जे डॉक्युमेंट मिळतील कागदपत्र त्याची तपासणी ऑडिटरने केली पाहिजे. To verify that receipts are original and not the dummy, the auditor has to check the posting made to creditors account and where doubt he should have the confirmation from the respective creditors. ज्यावेळेला आपण पेमेंट करतोय, पैसे देतोय, ज्यांच्याकडून माल उधारीवर खरेदी केला त्यांनी दिलेली व्हाउचर्स ही ओरिजिनल आहेत का
हे ऑडिटरनं चेक केलं पाहिजे. कधी कधी डमी व्हाउचर्स येण्याची शक्यता असते आणि फसवणूक होण्याची शक्यता असते, अफरातफर होण्याची शक्यता असते. म्हणून ऑडिटरनं ओरिजिनल ती रिसिट्स आहेत याची खात्री करावी. जनरली दी पेमेंट टू क्रेडिटर्स इज मेड बाय चेक, सो काउंटरफाईल ऑफ चेक बुक्स शुड बी ऑल्सो चेक्ड बाय दी ऑडिटर. आपल्याला माहिती आहे की ठराविक 20,000च्या पुढे साधारणपणे आपण पेमेंट रोखणं देत नाही, तर हे पेमेंट देण्यासाठी आपण चेकचा वापर करतो. म्हणजे हे सर्व चेक जास्त रक्कम असेल तर सर्व 20,000 पेक्षा जादा रक्कम असेल तर सर्व पेमेंट ही चेकनं दिली पाहिजेत. आणि ती जे दिली असतील तर आपण ज्यावेळेस चेक इश्यू करतो दुसऱ्याला देतो त्याची एक काउंटर फाईल असते, त्याला स्थळपत असं मराठीमध्ये म्हणतात, प्रतिपर्ण असं म्हणतात मराठीमध्ये. प्रतिपर्ण म्हणजे काउंटर फाईल, म्हणजे त्याची एक दुसरी बाजू आपल्याकडे असते जी आपण दुसऱ्याला दिली, त्याची शॉर्ट किंवा त्याची थोडक्यात समरीची बाजू आपल्याकडे असते, ती आपण चेक केली पाहिजे. इफ डिस्काउंट इज अलाउड, सी दॅट इट इज अप्रूव्ड बाय दी अथॉरिटी अँड इट इज प्रॉपरली अकाउंटेड फॉर. म्हणजे जर डिस्काउंट मिळाला असेल किंवा डिस्काउंट अलाउड केला असेल तर तो जबाबदार अधिकाऱ्याने मान्य केलंय का हे तपासलं पाहिजे. इफ एनी ॲडव्हान्स पेमेंट इज मेड टू creditors, that should be clearly mentioned and it should be verified by the auditor. कधी कधी आपण ॲडव्हान्स पेमेंट देतो, म्हणजे माल घेण्याच्या अगोदरच सप्लायरला पैसे देतो, मग ते ॲडव्हान्स पेमेंट ज्याला आपण म्हणतो. तर हे ॲडव्हान्स पेमेंट जे आपण देत असतो, माल सप्लाय करतो त्यांना, ते लेखापरीक्षकांना काळजीपूर्वक तपासलं पाहिजे. आता आपण तिसरा आयटम या लेक्चरमध्ये व्हाउचिंगचा पाहतोय, तो व्हाउचिंग ऑफ पेमेंट ऑफ वेजेस. म्हणजे काय की संस्था म्हणजे ऑर्गनायझेशनमध्ये, व्यावसायिक संस्थेमध्ये अनेक प्रकारची अंगमेहनतीची कामे असतात. त्यासाठी आपल्याला मजुरांची गरज असते आणि मजूर डेली वेजेसवर काम करत असतात आणि ते किंवा अन्य पद्धतीने काम करत असतात, त्यांना मजुरी दिली जाते. ही मजुरी दिली जाते याचा आपल्याला पावती परीक्षण म्हणजे व्हाउचिंग करायचं, याचं आपल्याला प्रमाणन करायचं, याची आपल्याला तपासणी करायची. म्हणजे काय की लेखापरीक्षक म्हणजेच हिशेब तपासणीच म्हणजेच आकांक्षक यांच्याकडे मालकाच्या म्हणजेच कंपनीच्या संस्थेच्या हिताची जपणूक करण्याची जबाबदारी असते. त्यामुळे ऑडिट करत असताना लेखापरीक्षकाने अतिशय चिकित्सकपणे, सूक्ष्मपणे, इंटेलिजन्स मॅनरनी, पद्धतशीरपणे व्यवहारांची तपासणी करायची असते. व्यवहारांची सूक्ष्म तपासणी केली, व्यवस्थित तपासणी केली तर आपल्याला व्यवसायामध्ये आर्थिक गैरव्यवहार झाले असेल तर ते उघडकीस आणता येतात आणि त्यांना प्रतिबंध घालता येतो. म्हणजे आपलं आर्थिक शिस्त निर्माण करणे, मालकाच्या हिताची जपणूक करणे, व्यवसायाची भरभराट करणे, या कार्यासाठी आपल्याला ऑडिटचा अतिशय महत्त्वाचा उपयोग होत असतो. आता पेमेंट आपण करतोय वेजेसचं करतोय, म्हणजे मजुरांना पैसे देतो. या ठिकाणी या आयटममध्ये या बाबतीमध्ये मोठा भ्रष्टाचार होऊ शकतो, मोठा फ्रॉड होऊ शकतो, संस्थेच्या हिताची पायमल्ली होऊ शकते, मालकांचं आर्थिक नुकसान होऊ शकतं, बेजबाबदारपणा आर्थिक शिस्तीतून निर्माण होऊ शकतो. कर्मचाऱ्यामध्ये स्वयंशिस्त निर्माण करण्यासाठी आपल्याला ऑडिटची अतिशय महत्त्वाची गरज होत असते. आता हा पण आयटम पाहणार आहे व्हाउचिंग ऑफ पेमेंट ऑफ वेजेस. म्हणजे मजुरीचे आपण पैसे दिले, मजुरी दिली तर त्याचं व्हाउचिंग कसं करायचं, म्हणजे हा स्पेसिफिक आयटम आहे. वी आर डिस्कसिंग स्पेसिफिक आयटम, not entire the procedure of auditing. We are explaining or we are discussing only specific item, that is technical item. The language of answer should be in technical. There is no necessity to develop whatever we want to write there. म्हणजे हे करत असताना आपल्याला अनावश्यक गोष्टी काही लिहायच्या नाहीत. अनावश्यक गोष्टींचा उल्लेख आहे, स्पेसिफिक माहिती आपल्याला इथे लिहायची. ऑडिटमध्ये सर्वात महत्त्वाचा भाग काय की स्पेसिफिकेशन. इन
पर्टिक्युलर लँग्वेज, एक विशिष्ट भाषा आहे, त्या भाषेमध्येच आपल्याला उत्तर मांडलं पाहिजे. अनावश्यक विस्तार, निबंधात जसं आपण लिहितो तसा विस्तार हे ते काही इथं अपेक्षित नाही. युअर आन्सर शुड बी स्पेसिफिक अँड दॅट शुड गिव्ह द एक्झॅक्ट आयडिया ऑफ युअर स्टेटिंग. म्हणजे आपल्याला जे काय म्हणायचे त्यातनं ते कळलं पाहिजे. आता इथं आपण डिस्कस करणार आहे की मजुरी दिली याचं वाउचिंग कसं करणार. म्हणजे मजुरीचं पैसे दिले हे हा व्यवहार बघायचा असेल तर कोणत्या कागदपत्रांची तपासणी ऑडिटरने केली पाहिजे. At the time of vouching payment of wages, an auditor should take utmost care and exercise his all skills and techniques because it is the major item where chances of frauds are higher. कोणत्याही संस्थेमध्ये जास्त फ्रॉड फ्रॉड म्हणजेच अफरातफर कुठं पैशाची अफरातफर कुठं होऊ शकते, तर मजुरीचे पैसे दिले त्यामध्ये होऊ शकते. Where number of workers, particularly low grade workers, casual workers and workers on daily wages are higher, ज्या ठिकाणी आपण कमी प्रतीचे कामगार घेतो, हंगामी कामगार घेतो किंवा दैनंदिन मजुरीच्या बेसिसवर कामगार घेतो, तिथं फ्रॉड होण्याची शक्यता जास्त असते. While vouching payment of wages, the auditor should note the following points. म्हणजे हे पेमेंट आपण पैसे दिले मजुरीचे तर ऑडिटरने कोणते मुद्दे तपासायला पाहिजेत. मुद्दे म्हणजे इथं व्हाउचिंग याचा अर्थ काय. व्हाउचिंग याचा अर्थ पावत्या, याचा अर्थ कागदोपत्री पुरावे, याचा अर्थ प्रमाणके, याचा अर्थ रिसिट्स किंवा त्या संबंधीची कागदपत्रे कोणती तपासायला पाहिजेत. पहिला आयटम, The auditor should ascertain whether an effective internal check system in operation regarding wages so that the chances of frauds are either nil or very rare. म्हणजे काय की कोणत्याही संस्थेमध्ये इंटरनल चेक सिस्टीम असते. म्हणजे कोणत्याही एका कर्मचाऱ्याला सर्व व्यवहाराची नोंद करता येत नाही. एक व्यवहार 2-4 व्यक्तींनी लिहावा लागतो, तपासावा लागतो आणि मग त्याची नोंद होते. तर त्या संदर्भात कोणती इंटरनल चेक सिस्टीम आहे याची ऑडिटरनं अभ्यास केला पाहिजे. आणि त्या इंटरनल चेक सिस्टीम असेल तर मोस्टली चुका या कमी होतात. अफरातफर ही जागेवर प्रतिबंधित करण्याचा प्रयत्न केला जातो त्या सिस्टीममुळे. The auditor should check thoroughly the wages records such as time records, piece work records, wage sheets. हे तपास ऑडिटरनं काय बघायचं. टाइम रेकॉर्ड्स म्हणजे काय, कर्मचारी किंवा मजूर किती वाजता आला, किती वाजता गेला, किती काम केलं, हे टाइम रेकॉर्डवरनं कळेल. पीस वर्क रेकॉर्ड्स, पीस वर्क रेकॉर्ड म्हणजे काय, तर पीस वर्क रेकॉर्ड म्हणजे आपण मजुरी देताना पीस वाईज देणार. एक पीस तयार केला तर 5 रुपये मजुरी, 2 केले तर 10 रुपये, 3 म्हणजे जेवढे पीस तयार केले, पीस म्हणजे घटक, युनिट, तेवढी मजुरी देतो. समजा एखादा टेलर आहे, आपली समजा टेलरिंग फर्म असेल आणि टेलरला आपण मजुरी देते की एक शर्ट शिवला की समजा 50 रुपये मजुरी देतो. समजा टेलरने दिवसात समजा 10 शर्ट शिवले तर 500 रुपये मजुरी होईल. म्हणजे याला म्हणायचं पीस रेट वेजेस पेमेंट. वेज सीट म्हणजे मजुरी पत्रके. इथे नाव असतं, एक्स माणूस त्यांना किती मजुरी दिली तर त्याची सही असते, किती दिली मजुरी, किती काम केलं तर तपशील असतो. आणि मग ते मजुरी पत्रकावर त्याप्रमाणे एका पीसला किती मजुरी तर इतके पीस केले तर एवढी मजुरी, किंवा एका दिवसाला इतकी मजुरी तर 10 दिवसाला किती मजुरी, किंवा एका तासाला एवढी मजुरी तर 20 तासाला किती मजुरी. या पद्धतीनं ती एकंदर मजुरीची पत्रके तयार केली जातात आणि ती पत्रके तयार केल्यानंतर संबंधित कामगारांना मजुरी दिली जाते. ती पत्रके ऑडिटरने तपासली पाहिजेत. The auditor should see that the amount of check drawn for payment of wages tallies with the net amount shown in the wages sheet. म्हणजे वेजेस सीट म्हणजे मजुरी पत्रकामध्ये सर्व कामगारांचे समजा 20 कामगार काम करतात, तर त्यांना आपण समजा 20 कामगारांची मजुरी झाली 1,05,000, तर 1,05,000 रुपयेचा चेक आपण बँकेत जमा केलाय का, म्हणजे जेवढी मजुरी तेवढ्या रकमेचा चेक बँकेत जमा करून किंवा तेवढे पैसे बँकेतून काढून कर्मचाऱ्यांना वाटलेत का हे बघितलं पाहिजे.
As far as possible, separate wages should be prepared for those workers who are working on time basis or piece work basis. आता इथं तीन प्रकार आहेत. मजुरी देण्याची तीन प्रकारे मजुरी कॅल्क्युलेट करण्याचे तीन प्रकार आहेत. पहिला प्रकार डेली वेजेस म्हणजे दिवसाला मजुरी. समजा दिवसाला 500 रुपये मजुरी, 400 रुपये मजुरी असं. किंवा पीसला, पीस म्हणजे युनिट. म्हणजे काय की समजा आपण पीस रेट सिस्टीम म्हणजे पीस याला आपण एखादा घटक असं म्हणू शकतो. समजा एक शर्ट हा पीस झाला किंवा एक एक खुर्ची तयार केली हा पीस झाला. एक टेबल तयार केला हा पीस झाला. म्हणजे पीस म्हणजे कामाचा म्हणजे युनिट, मेजरमेंट ऑफ युनिट. मग पीस रेटवर सिस्टीम किंवा एक शर्ट शिवला तर याला पीस रेट म्हणायचं. म्हणजे समजा 10 शर्ट शिवले, एका शर्ट शिवला तर एवढी मजुरी, तर 10 शर्टला किती मजुरी, अशी एक पद्धत असते मजुरी देण्याची. आणि तिसरी टाइम रेट सिस्टीम. टाइम रेट सिस्टीम म्हणजे काय की 1 तास काम केलं की समजा 10 रुपये, 20 रुपये, 30 रुपये, जे काय दर असेल म्हणजे जसं कामाचं स्वरूप असेल तसा तो दर असतो. कशा पद्धतीचं काम आहे त्या पद्धतीने ते असतं. प्रचलित मार्केट व्यवस्था लक्षात घेऊन हे ठरवले जातात. म्हणजे तीन पद्धतीनं मजुरी देतो. डेली वेजेसवर देतो, पीस रेटवर देतो, टाइम म्हणजे आवर्सवर देतो. The auditor should examine attendance register, statement of working hours, allotment of piece work or job cards. म्हणजे इथं काय ऑडिटरनं बघितलं पाहिजे की पहिल्यांदा त्यांचं मजुरांचं अटेंडन्स शीट बघितलं पाहिजे. म्हणजे ते कामावर उपस्थित होते, त्या दिवसाची सही, त्या दिवशी किती काम तास केलं, टाइम रेट असेल तर त्याचं काउंटिंग, समजा पीस रेट असेल तर किती किती पीस तयार केले त्याचं काउंटिंग, किंवा डेली वेजेस असेल तर त्या दिवसभर काम केलं का त्याचा तपशील, या बाबी, किंवा जॉब कार्ड याच्यावर नोंद असते तर या बाबी तपासल्या पाहिजेत. The auditor should discuss with the competent authority regarding procedure of appointing casual and daily wages workers. की ऑडिटरनं त्या संस्थेतील, व्यावसायिक संस्थेतील जबाबदार अधिकाऱ्यांची चर्चा केली पाहिजे की तुम्ही कधी कामगार डेली वेजेसवर मजुरांची नेमणूक करता किंवा हंगामी मजूर कधी नेमता, ही काय प्रोसिजर आहे, ही गरज लक्षात घेऊन केली जाते का, ही संस्थेच्या हितासाठीच केली जाते का, मजूर हे संस्थेचंच काम करतात का, वगैरे बाबींसाठी संदर्भात ऑडिटरनी जबाबदार अधिकाऱ्यांशी चर्चा केली पाहिजे. If the wages are paid on the scale basis, the auditor should check calculation of wage deductions like taxes, fines have been properly recorded in the books of accounts. आणखी एक प्रकार आहे, जे स्किलफुल वर्कर्स असतात त्यांना आपण वर आता उल्लेख केला कुठलीच बाब येत नाही. ते स्केलवर काम करतात म्हणजे त्यांना फिक्स्ड असा महिन्याचा पगार असतो. मग ते स्केलवर काम करत असतील तर तिथं काय, इथं पीस रेट नाही, टाइम रेट नाही, डेली वेजेस नाही. म्हणजे स्किल्ड वर्कर्स हे साधारणपणे समजा कायमस्वरूपी काम करत असतील तर त्यांना स्केल दिलं जातं. त्याला पे स्केल असं म्हटलं जातं. म्हणजे त्याचं स्ट्रक्चर असतं पे स्केलचं, त्या पद्धतीनं ते त्यांना मंथली पगार दिला जातो. तर त्या मंथली पगारचं कॅल्क्युलेशन बरोबर आहे का, त्या पगारात मजुरीचं कॅल्क्युलेशन बरोबर आहे का, त्या मजुरीतून काही वजावटी केल्या जातात, म्हणजे काही कटिंग केले जातं. सोप्या भाषेमध्ये आपण कटिंग बोलतो. कटिंग म्हणजे कपात, म्हणजेच याला आपण इथं ऑडिटमध्ये डिडक्शन असं म्हणतो, वजावट. कोणती वजावट की समजा त्याला टॅक्स बसत असेल, टॅक्स घेतलाय का, किती घेतलाय, ती रक्कम पगारातनं मजुरीतून वजा केली का, कर्मचाऱ्याकडून काम करताना जर आपण सांगितलं असेल अगोदर, प्री डिफाईन्ड असेल की कोणी कर्मचाऱ्यांना संस्थेच्या मालमत्तेची नुकसान केलं झालं काम करताना तर त्यांच्याकडून फाईन्स घेतला जाईल म्हणजे दंड. तर दंडाची रक्कम त्या महिन्यात काय असेल तर ती वजा केली का, वगैरे बाबी लक्षात घेऊन मग ती मजुरी दिली असल्याची ऑडिटरनं खात्री करावी. नेम्स ऑफ वर्कर्स गिवन इन दी वेज रेकॉर्ड शुड बी कम्पेअर विथ दोज नेम इन दी वेज शीट्स. म्हणजे वेज रेकॉर्ड अटेंडन्सवर असणारा मजूर आणि मजुरी पत्रकाच्या स्टेटमेंटवर असणारा मजूर एकच पाहिजे. The auditor should see that wages were given to the bona fide workers and not to fictitious workers. की ऑडिटरनं बघितलं पाहिजे की खरोखर काम केलेल्याच मजुराला मजुरी दिली का. डमी नावं कधी कधी लिहिली जातात, प्रत्यक्ष काम न करता काल्पनिक नावं लिहिली जातात.
त्याला आपण फिक्टिटियस किंवा डमी असं म्हणतो, त्यांची मजुरी दाखवली जाते आणि त्याचा अपार होऊ शकतो. हे झालेलं नाही ना, अशा चुकीची प्रॅक्टिसेस किंवा पद्धती संस्थेमध्ये वापरल्या जात नाहीत ना, कोणता कर्मचारी त्याचा आर्थिक फायदा घेत नाही ना, हे ऑडिटरने चेक केलं पाहिजे. The auditor should see that wage sheets are duly prepared, checked, signed by the cashier. ऑडिटरनं बघितलं पाहिजे की वेज शीट बरोबर तयार केली, चेक केली, त्याच्यावर कॅशियरची सही आहे, फोरमनची सही आहे, मॅनेजरची सही, म्हणजे जबाबदार लोकांच्या सह्या आहेत. and that receipt have been duly signed by all the workers or proper thumb impression have been taken on the receipt. मजुरी दिली की तिथं मजुरी मिळाल्याची कर्मचाऱ्याची सही, त्या मजुराची सही पाहिजे. जर सही येत नसेल तर अंगठ्याचा ठसा पाहिजे आणि मग मजुरी दिली आहे ते योग्य व्यक्तीला दिले याची देखील ऑडिटर या रेकॉर्डच्या सहाय्याने तपासणी करत असतो. वेज शीट्स, बँक पासबुक, काउंटर फॉइल्स ऑफ चेक्स इश्यूड, म्हणजे इथं काय बघितलं पाहिजे, मजुरी दिली या संदर्भात कोणतं डॉक्युमेंट बघितलं पाहिजे. वेज शीट्स म्हणजे मजुरी पत्रक तपासलं पाहिजे. बँक पासबुक म्हणजे बँक पासबुक मध्ये एंट्री असते, पैसे जमा केले, चेक जमा केला किंवा चेक काढला, म्हणजे चेक त्यातून पैसे इश्यू केले वगैरे, तर त्याच्या एंट्री. समजा प्रत्येक मजुराला समजा चेकनं पेमेंट केलं असेल तर चेकचं काउंटर फाईल चेक केलं पाहिजे, या गोष्टी चेक केल्या पाहिजेत. आणि कॅश बुक आणि प्रत्यक्ष काढलेला किंवा दिलेला चेक कर्मचाऱ्यांना यांची टॅली होते का बघितलं पाहिजे. वर्ड्समध्ये म्हणजे शब्दामध्ये आणि अंकामध्ये लिहिलेल्या फिगर्स ह्या बरोबर आहेत का याची देखील ऑडिटरनं खात्री केली पाहिजे. आता आपण या ठिकाणी पाहणार आहे वाउचिंग ऑफ डायरेक्टर्स फीज, की कंपन्यामध्ये किंवा व्यावसायिक संस्थेमध्ये जर डायरेक्टर बॉडी असेल, मोठ्या व्यावसायिक संस्थेमध्ये किंवा कंपन्यामध्ये, की डायरेक्टर्स आर प्रेझेंटिंग टू दी मेंबर्स, म्हणजे मेंबरचं प्रेझेंटेशन करतात. आता डायरेक्टर म्हणजे संचालक काम करतात, त्यांना आपण संचालकांना फी दिली जाते. संचालकांना जी फी दिली जाते त्याचं वाउचिंग कसं करणार, त्याचं वाउचिंग करताना ऑडिटरने कोणते मुद्दे लक्षात घ्यावेत हे आपण इथं पाहणार आहोत. While vouching payment of directors fees, the auditor should note the following points. आता यासाठी ऑडिटरने पुढील मुद्दे बघितले पाहिजेत. The auditor should see the under mentioned points while vouching directors fee. The auditor should examine the provisions of articles of association regarding payment of directors fees. ऑडिटरने तपासणी केली पाहिजे की कंपनीच्या नियमावलीमध्ये संचालकांना फी देण्याच्या काय तरतुदी आहेत, त्या तरतुदीला अनुसरूनच फी दिली का हे चेक केलं पाहिजे. म्हणजे आर्टिकल्स ऑफ असोसिएशन म्हणजे नियमावली, नियम असतात कोणत्याही बाबीला, कोणत्याही पेमेंट करताना काही नियम आहेत, ते नियम फॉलो केलेत का बघणार. The auditor should check resolution passed regarding directors fee in the meeting of board of directors, shareholders or sanctioned by the government or as prescribed by the Companies Act. की संचालकांना मानधन किंवा फी द्यायची तर त्याचा ठराव शेअरहोल्डर्सनी पास केलाय का, किंवा संचालक मंडळानं पास केलाय का, किंवा गव्हर्नमेंटनं पास केलाय का, किंवा कंपनी कायद्याच्या तरतुदीनुसार तो पास केलेला आहे का याची तपासणी केली जाते. इथं मिनिट्स बुक्स हे डॉक्युमेंटरी सपोर्ट झाला, याचे मिनिट्स बुक्स ऑडिटरने चेक केलं पाहिजे. मिनिट्स बुक्स म्हणजे इतिवृत्त वही. The auditor should vouch the payment of directors fees with the minutes books or board of directors attendance registers of directors and receipt count obtained from the directors. आता इथं कोणती कागदपत्र ऑडिटर चेक करणार, पहिल्यांदा बघणार आणि ऑडिटरनं फी दिली तर त्या डायरेक्टरचं अटेंडन्स रजिस्टर असतं, म्हणजे काय, उपस्थिती पत्रक असतं. त्या उपस्थिती पत्रकावर डायरेक्टरची त्या सभेला उपस्थिती पत्रकावर सही आहे का, इतिवृत्त म्हणजे जे ठराव झालेत ते तपासले पाहिजेत. नंतर डायरेक्टरला जे आपण पैसे देतो त्याबद्दल डायरेक्टर पैसे मिळाल्याची जी रिसीट देतात किंवा ते आपण जी रिसीट देतो त्याच्यावर सही करतात, ते देखील आपण इथं चेक केलं पाहिजे. The auditor should confirm that the ceiling limit regarding director fees under the act is not crossed, की
कायद्यानुसार काही सिलिंग लिमिट आहे की एवढ्या रकमेपेक्षा ज्यादा ऑडिट फी देता डायरेक्टर्स फी देता कामा नये. ते लिमिट क्रॉस झालं नाही ना, हे देखील इथं आपण ऑडिटर म्हणून पाहिलं पाहिजे. The auditor should see that fees paid to directors is disclosed in profit and loss account if not mentioned in it in his audit report. म्हणजे लेखापरीक्षकाने म्हणजे ऑडिटरनं बघितलं पाहिजे की डायरेक्टर्सला जी आपण फी दिली ती प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला खर्च म्हणून दाखवली का, हे खात्री केली पाहिजे. तर तशी दाखवली नसेल तर ऑडिटरनं आपल्या रिपोर्टमध्ये त्याचा उल्लेख केला पाहिजे. अशा रीतीनं आपण वाउचिंग ऑफ कॅश परचेस, वाउचिंग ऑफ पेमेंट टू क्रेडिटर्स, वाउचिंग ऑफ पेमेंट ऑफ वेजेस पाहिलं. आता आपण पाहतोय वाउचिंग ऑफ इन्शुरन्स प्रीमियम. विमा हप्ता आपण देतो, संस्था देते, संस्थेच्या मालमत्तेचा विमा घेतला असेल तर त्याचं वाउचिंग कसं करणार किंवा हे वाउचिंग करताना ऑडिटर कोणते मुद्दे लक्षात घेणार. What are the points that should be taken into consideration by the auditor while vouching insurance premium? While vouching insurance premium paid, the auditor should note the following points. म्हणजे विमा हप्ता दिला याची आपल्याला प्रमाणन करायचं, म्हणजे याची कागदपत्राची तपासणी करायची. या ठिकाणी ऑडिटरनं मग कोणते मुद्दे बघितले पाहिजेत. The auditor should examine the policy or cover note and the receipt for the first or renewal premium. म्हणजे हप्ता भरला तर त्याची आपल्याला रिसीट मिळते, ती रिसीट चेक केली पाहिजे पहिला असेल तर. जर समजा रिन्युअल केला असेल तर रिन्युअल रिसीट असेल प्रीमियमची, ती चेक केली पाहिजे. The auditor should also check the period of policy to which relates. If part of the premium is related to the next year, see that it is debited to prepaid insurance account. की आपण साधारणपणे मालमत्तेचा विमा किंवा नॉन लाईफ इन्शुरन्स हा 1 वर्षासाठी येतो, परंतु पुढच्या वर्षीचा काही ॲडव्हान्स दिला असेल तर त्याची देखील तपासणी केली पाहिजे. ॲडव्हान्स पेमेंट केला असेल इन्शुरन्स प्रीमियमचं तर त्याची देखील तपासणी ऑडिटरने काळजीपूर्वक केली पाहिजे. इफ नंबर ऑफ पॉलिसीज इज लार्ज, द ऑडिटर शुड एक्झामिन द शेड्यूल ऑफ ऑल द पॉलिसीज. जर अनेक पॉलिसी घेतल्या असतील वेगवेगळ्या ॲटमला, वेगवेगळ्या मालाच्या वेगवेगळ्यासाठी किंवा वेगवेगळ्या अग्निविमा, फायर विमा अशा ज्या काही अग्निविमा, अग्निविमाच म्हणजेच फायर विमा किंवा मरीन इन्शुरन्स, ॲक्सिडेंट इन्शुरन्स किंवा इन्शुरन्स इतर संकीर्ण इन्शुरन्स असतात किंवा आणि वेगवेगळ्या प्रकारासाठी अनेक पॉलिसी वेगवेगळ्या मालमत्तेसाठी घेतल्या असतील तर त्याचं शेड्यूल घेतलं पाहिजे ऑडिटरने आणि त्या प्रत्येकाची विमा हप्ता योग्य रीतीनं भरलाय, त्याच्या रिसीट आहे याची तपासणी ऑडिटरने केली पाहिजे. अशा रीतीनं आपण आजच्या पिरियडला प्रमाणन म्हणजे पावती परीक्षण म्हणजेच जे पेमेंट करतो आपण, पैसे देतो, पैसे घेतो किंवा देतो, 2 बाबी आहेत. अगोदरच्या पिरियडला आपण पैसे दिले घेतले याच्या संदर्भामध्ये वाउचिंगचे पहिले आयटम्स पाहिले. या आजच्या पिरियडला आपण काय पाहिलं की वाउचिंग जे पेमेंट आयटम म्हणजे आपण पैसे दुसऱ्याला दिलेत त्याचं वाउचिंग करताना कोणत्या बाबीची कागदपत्राची तपासणी केली पाहिजे. सो in that manner we have discussed various items of payment regarding to vouching of cash purchase, vouching of payment to creditors, vouching of payment to workers wages, vouching of directors fee and vouching of insurance premium. अशा रीतीने हे परीक्षेमध्ये आपल्याला येऊ शकते की पुढील बाबींचे वाउचिंग, हाऊ वुड यू वाउच द फॉलोइंग आयटम्स. पुढील बाबींचे पावती परीक्षण आपण कसे कराल हा परीक्षेमध्ये प्रश्न येऊ शकतो. समजा 2 मुद्दे आले, 3 मुद्दे आले तर ते आपल्याला त्या परीक्षेच्या पॅटर्ननुसार ते येतील. यातले आता आपण इथे 5 डिस्कस केले, समजा यातले 2 येऊ शकतात परीक्षेला. तर यामध्ये आपल्याला ह्याच भाषेमध्ये लिहिलं पाहिजे. आपली मराठी भाषेमध्ये अन्य काही अवांतर आपण इथं लिहिलेलं अलाउड होणार नाही. the student should properly remember that the language of our answer is only English. That's why, but I have discussed a certain matter in Marathi for your understanding purpose. म्हणजे काही बाबी मी मराठीमध्ये स्पष्ट केल्या हे आपल्याला समजण्यासाठी. अदरवाईज हे आपल्याला उत्तर हे इंग्लिशमध्येच लिहायचं आहे. त्यामुळे यू शुड डेव्हलप युअर सेल्फ फॉर रायटिंग proper English regarding auditing. In this way, I am concluding my speech here. Thank you.